उद्दिष्टांचे श्रेणीबद्ध वर्गीकरण ही संकल्पना डॅश डॅश यांनी मांडली आहे. टीईटी 2019 मध्ये हा प्रश्न विचारण्यात आला होता पेपर 2 करता. बघा, गॅगने, एटकिन्सन, डॉक्टर ब्लूम आणि अरिस्टॉटल. तर विद्यार्थी मित्र, उद्दिष्टांचे श्रेणीबद्ध वर्गीकरण कोणी केलं तर डॉक्टर ब्लूम यांनी केलं. पर्याय क्रमांक सी डॉक्टर ब्लूम आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर या ठिकाणी आहे. बघा, या ठिकाणी स्पष्टीकरण समजून घेऊया याचं. बघा, उद्दिष्टांचे श्रेणीबद्ध वर्गीकरण ही संकल्पना डॉक्टर ब्लूम यांनी मांडली आहे. 1948 साली त्यांनी हे वर्गीकरण केलं आणि हे त्यांनी 3 विभागामध्ये केलं. आता ते 3 विभाग कोणते आहेत? यामध्ये एक म्हणजे बघा बोधात्मक व ज्ञानात्मक विभाग, दुसरा आहे भावनात्मक क्षेत्र आणि तिसरा आहे क्रियात्मक क्षेत्र. ओके, बघा विद्यार्थी मित्र, सर्वांनी व्हिडिओ लाईक करायचा आहे, शेअर करायचा आहे आणि आपल्या चॅनलला फॉलो देखील करायचं आहे. ओके, बघा श्रेणीबद्ध वर्गीकरण या ठिकाणी यांनी केलं होतं. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, खालीलपैकी पृच्छ प्रतिमानाचे जनक कोण आहेत? टीईटी 2017 मध्ये हा प्रश्न विचारण्यात आला होता. ओके, खालीलपैकी पृच्छ प्रतिमानाचे जनक कोण आहेत? डॉक्टर ब्रूस जॉइस, आसुबेल, ब्रुनर आणि रिचर्ड सचमन. तर विद्यार्थी मित्र, पृच्छ प्रतिमान म्हटलेलं आहे, पृच्छ प्रतिमान आहे रिचर्ड सचमन यांचं. ओके, पर्याय क्रमांक डी रिचर्ड सचमन आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. बघा, पृच्छ प्रतिमानाचे जनक म्हणून रिचर्ड सचमन यांना ओळखले जाते. या व्यतिरिक्त इतर काही प्रतिमान आहेत विद्यार्थी मित्र, जे आपण बघूया. यामध्ये बघा, ज्याच्यावरती आपला प्रश्न होता ते होतं पृच्छ प्रतिमान रिचर्ड सचमन. त्यानंतर हिल्डाटाबा उद्गमन प्रतिमान आहे हिल्डाटाबा यांचं आहे. संकल्पना प्राप्ती प्रतिमान हे जेरॉन ब्रुनर यांचं आहे आणि जीन पियाजे यांचं बोधात्मक विकास प्रतिमान आहे. ओके, बघा विद्यार्थी मित्र, ही सर्व पीडीएफ तुम्ही डाउनलोड करायची आणि डाउनलोड करण्याकरता आपलं टेलिग्राम चॅनल तुम्ही त्या ठिकाणी जॉईन करायचं आहे आणि एक वेळ सर्वांनी व्हिडिओला लाईक करायचं आहे. ओके, चला यानंतर पुढचा प्रश्न बघा. पुढील प्रश्न आपल्या स्क्रीनवर आहे या ठिकाणी. मानवी वर्तनाचे शास्त्र ते मानसशास्त्र. ओके, मानवी वर्तनाचे शास्त्र ते मानसशास्त्र अशी व्याख्या डॅश डॅश यांची आहे. टीईटी 2013 पेपर 1 मध्ये हा प्रश्न विचारण्यात आला होता. आता मानवी वर्तनासंबंधी म्हटलेलं आहे बघा, वॅटसन, विल्यम वुंट, थॉर्नडाईक, मॅकडुअल. मानवी वर्तन. ओके, मानवी वर्तन, वर्तनाचा अभ्यास करणारे शास्त्र ते मानसशास्त्र असं म्हटलेलं आहे. तर हे म्हटलेलं आहे वॅटसन यांनी. पर्याय क्रमांक ए आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. जेबी वॅटसन हे यांचं प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. बघा, या ठिकाणी वॅटसन हे अमेरिकेतील वर्तनवादी मानसशास्त्रज्ञ होते. वॅटसन यांनी मन आणि बोधावस्था झुगारून देऊन मानवी वर्तनशास्त्र ते मानसशास्त्र अशी याची व्याख्या केलेली आहे. ओके, सायकोलॉजी इज द सायन्स ऑफ ह्युमन बिहेवियर असं त्यांचं म्हणणं आहे.